राज्य सरकार प्रयास कर रहा है, क्या है पूरा और किस तरीके से? राष्ट्र प्रथम इस संकल्पना पर आधारित 26 जनवरी जो हमारा भारतीय प्रजासत्ताक दिन है, पूरे महाराष्ट्र में सभी डिपार्टमेंट्स के माध्यम से, जैसे शालेय शिक्षण विभाग है, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, इनके माध्यम की जो भी स्कूलें हैं, सभी भाषिक स्कूलों में, सभी संस्थाओं की स्कूलों में, सभी सरकारी स्कूलों में देशभक्ति पर गानों के ऊपर सामूहिक कवायद इसका संचालन किया जाएगा। शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होने के बाद ये कवायद लोकल लेवल के नागरिकों को साथ में लेकर, प्रशासन को साथ में लेकर, सभी लोक प्रतिनिधियों को साथ में लेकर ये कवायद संपन्न होगी। लगभग 2 करोड़ से ज्यादा स्टूडेंट्स पूरे महाराष्ट्र भर में इसमें शामिल हो गए। मैं आपके माध्यम से सभी नागरिकों को, लोक प्रतिनिधियों को विनती आह्वान करता हूं, इसमें आप शामिल हुई। आपकी शुभेच्छा, आपके आशीर्वाद की जरूरत है। सभी माध्यम के स्कूलों को, सभी भाषिक के स्कूलों को भी ये लागू होगा। दादा, सामूहिक गायन की बात आपने कही, लेकिन सरकार के भीतर 2 पार्टियां हैं जो सामूहिक तरीके से देशभक्ति पर गाने, हाँ, कोई भी पक्ष होगा, कोई भी पार्टी होगी, लेकिन आखिरी में हमारा नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम है। त्या समितीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अद्याप तो अहवाल प्राप्त नाही। 1 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे। याचं मी नाही, पाठीमागे वसईच्या एका शाळेचा आपल्याला माहिती असेल की एका विद्यार्थिनीला तिचं तब्येत, मला वाटतं 6वीची विद्यार्थिनी होती, तिचं तब्येत बरी नसताना ती उशिरा शाळेत आली आणि म्हणून त्याला दप्तराच्या सोबतच 100 उठबशा काढण्याचं शिक्षा तिथल्या त्या टीचरने त्या विद्यार्थींना दिलेल्या, आणि त्याच दिवशी नंतर ती विद्यार्थिनी आजारी, आणि मला वाटतं की नंतर हॉस्पिटलमध्ये तिचं दुःखद निधन झालंय। आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही बातमी आल्याच्या नंतर त्याची गंभीर दखल शासनाने घेतली। मला वाटतं की स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी सुमोटो ही माहिती मिळाल्याच्या नंतर तिथे पुढे संवाद साधून जे कोण संबंधित आहे त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं, तसं त्यांनी न केल्यामुळे त्यांच्यावर पण विभागाने कारवाई केलेली आहे। हा पहिला विषय। आणि त्या घटनेच्या माध्यमातून परत पूर्ण राज्यासाठी विद्यार्थ्यांना या अशा गोष्टीचं गालबोट लागू नये म्हणून एक परिपत्रक सविस्तर विभागाने निर्गमित केलेलं आहे। पर्टिक्युलर अशी कोणती जर शाळा असेल, त्याची जर तक्रार पालकांनी कोणी जर दिली तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल। मराठी शिकवणं हे कायद्याने बंधनकारक आहे, आणि आपण जर बघितलं असेल तर पाठीमागच्या काळापासून आम्ही त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे। या संदर्भामध्ये त्या कार्यक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना पण सूचना केलेली आहे।
पर्टिक्युलर शाळेचं जर आपण सांगितलं तर तिथं आपण चौकशी करू. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की देशभक्तीपर गाण्यांवर कवायत विद्यार्थ्यांनी खूप मेहनतपूर्ण आणि तुम्ही जर काही ठिकाणी जर बघितलं तर त्या शाळेने त्याची जी काही प्राप्त परिस्थिती आहे त्या पद्धतीने त्याने खूप मेहनत घेऊन या कार्यक्रमाचं प्रॅक्टिस ते करतायत. तर माझी विनंती आहे की या सर्वांना आपले आशीर्वाद असू दे. थँक्यू.